आणि बंधू भगिनींनो, खरं तर कार्यक्रमाला बराचसा वेळ झालेला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या, या ठिकाणी एवढ्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या. आणि आज माझा खरं तर मी कधीही जीवनात आजपर्यंत वाढदिवस केला नाही. ज्याचा वाढदिवस असतो त्याला फोनवरनं कधी मी शुभेच्छा देत नाही आणि मला कुणाच्या मी शुभेच्छा आतापर्यंत घेतलेल्या नाही. परंतु संदीपनी बरोबर डाव टाकलाय. आज माझी 61 करून राजकारणातनं मला बाजूला करण्यासाठी लोकांना कळायला पाहिजे हा 61 वर्षाचा आता म्हातारा झाला, आता हा राजकारणामध्ये नको. कदाचित संदीपचा असा हेतू असावा का काय, हा विनोदाचा भाग आहे. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे, शेर को धमका सकते हैं, शेर को कोई डरा नहीं सकते. आणि म्हणून कुणाला वाटेल का मी 61 वर्षाचा आहे, अरे एवढा तरणा एवढा देखना, एवढी पर्सनॅलिटी. थोडं टकलावर केस गेलं जरासं, शिंदे साहेबांचं पण गेल्या थोडं मध्ये, माझं पण आता गेल्या. आणि म्हणून बांधवांनो, 40 वर्षाच्या कालखंडामध्ये, 61 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या आई वडिलांनी वाढवलं, मोठं केलं. बेताची परिस्थिती, परंतु जेही घडलो आमचे भाऊ घडवले, हे मी घडवले. आज माझा देशाच्या कान्याकोपऱ्यात प्रत्येक राज्यात माझं काम चालतं. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी आम्ही काम करतो. कोलगेट असेल, कोको कोला असेल, अदानी असेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं व्यवसाय करत करत मी सदाभाऊ सपकाळ, माझे राजकीय गुरु, आताच मला ते भेटून गेले. आमची दोघांची जोडी, रामलक्ष्मणाची जोडी. आणि अशा पद्धतीनं मी राजकारणात आलो. त्यानंतर शिंदे साहेबांची पण माझी मैत्री झाली. मोठा संघर्ष आम्ही दोघांनी केला. परंतु तरी आम्ही 10 वर्ष दोघ जण एकत्रित राहिलो. आजही माझी मैत्री आहे त्यांच्याशी. आणि नंतरच्या कालखंडामध्ये शिंदे साहेब कोरेगावला गेले आणि आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय आपले मंत्री महोदय माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब आले. बांधवांनो, हे व्यक्तिमत्व फार प्रचंड असं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात मला आनंद आहे, तुम्हाला आहे, मला आहे. अरे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाबरोबर आम्हाला काम करायला मिळालं, ही फारी आमच्या जावली तालुक्याच्या आमच्याचं भाग्य आहे. या तालुक्यात ते आमदार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं विकासाला वेग आला. आपण आता पाहिलं असेल, आता आपण अगदी दऱ्यापासून आता करडी आखाड्याला जाणारा रोड आता आपण मोठा करतोय. हुमगाववरनं आता आपल्या मोहला जोडणारा मधला जो रस्ता आहे त्याच्यावर 3 पोल आम्ही नवीन घेतले. आणि तो रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण असा प्रचंड मोठा रस्ता आज शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललेला आहे. मार्ली भालेकरवरून असणारे रस्ते असू द्या, आता आपण आक्केगणीवरून टोंपेवाडीला रस्ता जोडतोय. तो प्लॅन मध्ये बाबांच्यामुळे तो मंजूर झाला. एवढंच नव्हे तर मार्लीवरनं उतरवणारा खाली रानगेगरला जोडणारा रस्ता आता आम्ही प्लॅन मध्ये बसवला. आता आमच्या गोटेघरमधनं रांजणी वाघावला जोडणारा रस्ता आता आम्ही प्लॅन मध्ये बसवला. तुम्ही पाहिलं, रायगाव पासून सोनगाव मधनं येणारा रस्ता आता कॉन्क्रिटीकरण झालं. आता आम्ही या ठिकाणी कुडाळ पासून बाबांनी रस्ता आता करर पर्यंत कॉन्क्रिटीकरण रस्ता होतोय, कॉन्क्रिटीकरण. आणि एवढं प्रचंड काम आज आपण पाहिलं. पाचवड पासून मेड्यापासून कोकणात माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या गावामधून आज तो तापोळ्याला पलीकडच्या भागामध्ये चिपळूणला भागाला जोडणारा, रत्नागिरीला जोडणारा प्रचंड असा रस्ता माननीय शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून चाललेला आहे. पलीकडच्या भागाला, तापोळा भागाला जोडणारे रस्ते, अनेक रस्ते बाबांनी त्या ठिकाणी केले. गावागावामध्ये विहिरीचे प्रश्न असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या. एवढंच नव्हे तर जिल्हा परिषद बाबांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये माणसाचं
जीवन संपल्याच्या नंतर तेला जाळण्याच्या प्रक्रियेसाठी आम्ही गावागावामध्ये त्या ठिकाणी आता मशानभूमीचे सेट त्या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रचंड काम या विभागात आपण त्या ठिकाणी करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या जीवन मरणाचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी हातेघर मऊ झालं, मऊ धरण झालं. या मऊ धरणाचं काम आता पूर्णता झालेलं आहे. 100% जवळजवळ आता काम पूर्ण संपलेलं आहे. आणि म्हणून मधल्या काळामध्ये या भागाला पाणी मिळावं, या गावागावामध्ये या धरणाचं पाणी पोचावं, कॅनलची कामं झालेली आहेत. पलीकडनं हातेघरच्या माध्यमातून मऊ धरणातलं पाणी आपण हातेघरमध्ये सोडलंय. हातेघरच्या माध्यमातून पलीकडच्या भागामध्ये रानगेघर असेल, दरे असेल, या भागातून आपण रायगाव सायगावला हे पाणी आता पोहोचवणार आहे. महू पासून हे मसव्यापर्यंत पाणी आपल्याला येणार आहे. आणि म्हणून या भागातली 41 गावं आज पाण्याखाली येणार आहे. मधल्या काळामध्ये काही मंडळींनी विरोध केला. माझी त्यांना विनंती आहे, काही धरणावर आंदोलन केले, अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयास केला. परंतु मला त्यांना आणि सांगायचं आहे, या धरणाचं पाणी या आपल्या भागातल्या लोकांना मिळालं पाहिजे. आणि वस्तुते बांधवांनो, पुढचा काळ तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. आज आपली पिढी संपत आलेली आहे. आपली माणसं आता 40, 50, 60ला आलेले आहेत. परंतु भविष्य आपली जी पिढी आहे, भविष्याची पिढी आहे, ती लोक आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणतील, अरे आमचं कल्याण करण्याचं काम आमच्या शिवेंद्र बाबा असतील, सदाभाऊ असतील, वसंतराव मानकुमरे असतील, शशिकांत शिंदे असतील, या मातब्बरांनी या भागामध्ये गावागावामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम केलंय. आणि म्हणून असा सुंदर तालुका, विकसनील तालुका, गावागावामध्ये विकासाचं खऱ्या अर्थानं विकास पोहोचवण्याचं काम आम्ही केलंय. तुम्ही आमच्या हातेघर कावडी विवरला गेला, त्या ठिकाणी रिंग रोड आम्ही केलाय. त्या ठिकाणी टोंपेवाडीपासून आमचा रांजणी बेलोशीला आम्ही रिंग रोड केला. आता नवीन रांजणी बेलोसी असा नवीन रस्ता आता आम्ही मंजूर केलेला आहे. आमचे चंद्रकांतजी गावडे बाबा इथं बसलेत, ते म्हणतायत आता टोंपेवाडी वाघाव पासून आमचा रस्ता जोडा. तोही रस्ता आम्ही गावडे साहेब करणार. एवढंच नव्हे, आता पुन्हा एकदा आमच्या पानस फाट्यापासून, पानस असेल, विवर असेल, कावडी असेल आणि आंबेघर असेल, हातगेघर असेल, नवीन रस्ता आता आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय. पानस पासून त्या ठिकाणी हातेघरला जोडणारा रस्ता आता आम्ही करतोय. अशी प्रचंड कामं गावागावामध्ये आमच्या शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून झालेत. आणि तुम्हाला मला आता अभिमान आहे, अरे महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबरचं पद पीडब्ल्यूडी खातं आपल्या शिवेंद्र बाबांच्याकडे आहे. त्यामुळे हा तालुका खऱ्या अर्थानं आता विकसित होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांच्या माध्यमातून बाबा एकदा मुख्यमंत्र्याला या तालुक्यामध्ये लाना. माझी आज 160 आजपासून चालू झालेले बाबा. मी 1 वर्ष माझी 160चा कार्यक्रम चालू ठेवणार आहे. मग सगळ्या प्रकारचे जयदीप कार्यक्रम ठेवणार आहे. अगदी मग ते आपले महाराज असतील, मोठे इंदोरीकर महाराज असतील, आधी मध्ये थोडा असला आगळा वेगळा जरी कार्यक्रम असला, हे पण कार्यक्रम आणणार आहे. आम्ही जवळजवळ 1 वर्ष हा कार्यक्रम माझा चालू राहणार आहे. माझे मित्रमंडळी असतील, एन्जॉय करायचा. उद्या गेलं मेलं काय करायचं, पंचायतरी होईल का नाही काय माहित नाही. हे रवी परावणे माझ्यावर लई जळत्यात, ह्यो कधी जातोय कायमचा, म्हणजे म्हणतात आम्हाला संधी मिळेल. आणि म्हणून हा विनोदाचा भाग झाला तरी 100वी हा वेगळाच भाग आहे. आणि एवढं काय आपल्याला राहायचं नाही त्या ह्याच्यामध्ये. म्हणून माझ्या बांधवांना तुम्हाला माझी विनंती आहे, एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालंय, देवासारखा माणूस आपल्याला मिळालाय. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या भागाभागाचं काम, या गावागावाचं काम, माझ्या गावामध्ये या 15 ते महिन्यामध्ये मला 1 कोटीची कामं दिली बाबांनी. 1 कोटीची. 1 कोटी म्हणतात कशाला, माझं गाव मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेमध्ये मी उतरवलंय. 1 महिन्याने येऊन बघा माझं गाव. अरे जो गावाचं काम करतो, जो भागाचं काम करतो, तो तालुक्याचं काम करतो, तो जिल्ह्याचं काम करतो. म्हणून हा तालुका प्रगत करण्यासाठी आपल्याला तुम्हाला मला चांगल्या पद्धतीचं नियोजन करावं लागेल. जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष बाबांनी मला केलं, सातारा जिल्हा बँकेचा डायरेक्टर मला केलं. आज आमच्या
विक्रमजी भिलार यांच्या नेतृत्वाखाली आमची जावली बँक, अरे धडाकेबाज काम आमच्या विक्रमजी भिलार यांनी केला. यांच्यासाठी खूप टाळ्या वाजवा. एकेकाळी आमच्या अडचणीत असणारी कैलासवासी हबाबा दत्तात्रय महाराज कळंबे यांनी लोकांच्या प्रश्नासाठी, मग माथाडी कामगार असेल, गिरणी कामगार असेल, या महान पुरुषानं मुंबई सारख्या शहरामध्ये आमची जावली बँक उभी केली. या बँकेला वाचवण्याचं काम आमचे विक्रमजी भिलार यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून लवकरच आपली ही जावली बँक आता शेड्यूल बँक होणार आहे. आणि म्हणून बांधवांनो मोठी बँक होणार आहे. आता नवीन 5-6 शाखा आपण काढतोय, हेड ऑफिस मोठं आपण बनवतोय. आणि म्हणून अशा दर्जेदार असं काम या जावली बँकेच्या माध्यमातून चाललेलं आहे. 2च आपल्या संस्था, एक जावली सहकारी बँक आणि आपल्या कैलासवासी लालसिंगराव काकांनी या ठिकाणी या माळावर निर्माण केलेला प्रतापगड सहकारी कारखाना. बांधवांनो आपल्याला कल्पना आहे मधल्या काळामध्ये हा सहकारी कारखाना राहील का नाही, हा बंद पडेल, याची विक्री होईल, याचा निलाव होईल, अशा परिस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. या भागातला ऊस जरडेश्वरला द्यावा लागत होता, या भागातला ऊस या कारखान्याला, आपल्या वाईच्या कारखान्याला द्यावा लागत होता. परंतु या भागात पिकणारा ऊस या कारखान्याला मिळावा, या हेतून या ठिकाणी कैलासवासी लालसिंगराव काका भैया यांनी हा कारखाना त्या ठिकाणी निर्माण केला. ही या धरणाचं पाणी या भागात पोहोचल्याच्या नंतर या भागातला ऊस या कारखान्याला मिळेल, आणि अशा पद्धतीचं धोरण लालसिंगरावजी काका केले. आज या कारखान्याला वाचवण्याचं काम या तालुक्यातल्या कुठल्याही आमदारानं, कुठल्याही मोठ्या व्यक्तीनं, कोणी आजूबाजूच्या माणसानं या कारखान्याकडे बघितलं नाही. परंतु आपले शिवेंद्रराजे भोसले यांनी हा कारखाना चालवाय घेतला. गेली 2 वर्ष हा कारखाना त्यांनी चालवला आणि आता 3रा हंगाम चालू केला. या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठीशी कणखरपणानं उभं राहण्याचं काम भविष्यात करायचं आहे. आता आपल्या नगर परिषद मेढा यांची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली 17च्या 17 जागा आम्ही जिंकणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकणार. बरीच मंडळी आता आमच्या बरोबर आलेत. अमित कदमाचे भाऊ आमचे, त्या ठिकाणी दीपक कदम आता बाबांच्या उपस्थितीत या ठिकाणी या ठिकाणी प्रवेश करणार आहे. त्यांचे पुढे आपले गणेशजी तेही या ठिकाणी प्रवेश करणार आहे. अरे अख्खा तालुका शिवेंद्र बाबाच्या पाठीमागे उभा राहिला आहे. आणि आम्ही आहे ना, आम्ही सगळी मंडळी बाबांसाठी कष्ट करतोय. सौरभजी असू देत, आमचे आपले रांजणे साहेब असू देत. अरे रांजणे साहेबांना तर एका बलांडे माणसाला पाडून या भागाला मी निवडून आणलंय. आणि खऱ्या अर्थानं आता आमचे रांजणे साहेब असतील, पलीकडच्या भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. ताकाला जायचं गाडगं दडवायचं काय काम नाही. निवडणुका आल्या, हे जॅकेट आता चढवलेलं आहे, त्यामुळं समजून सांगा, दिल से कहो वसंतराव फिरसे. तर आपण सर्वजण, सगळी मंडळी, जिल्हा परिषदला ज्यांना ज्यांना तिकीट दिली जाईल, बाबा मला तिकीट दिली नाही तरी चालेल, आमच्या संदीपला तिकीट द्या, आमच्या समाधानला तिकीट द्या, आमचे दत्ता शेठला तिकीट द्या. मी तिकीट वाटणारा माणूस आहे, त्यामुळं कुणाला तिकीट द्यायची शेवटी तिकीट मीच देणार आहे या तालुक्यातल्या. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, गेल्या वेळेला मी 5000 मतांनी निवडून आलोय. पण आता जो आम्ही उमेदवार देणार, खरं तर ओबीसी या ठिकाणी आरक्षण लागलंय. माझा उमेदवार इकडे तयार आहे, ओबीसीचा उमेदवार माझा तयार आहे. वेळ आली ती आमच्या या सरांना आम्ही उभं करणार आणि निवडून आणा. आणि सर जाईन म्हणले नाही भाऊ नको, तुम्हीच पाहिजे, तर मीच आहे म्हणा. तर बांधवांनो, अशा पद्धतीनं या भागाचा विकास करण्यासाठी सगळ्यांची मर्जी आहे आणि सगळ्यांची, आणि सगळे म्हणतात वसंत भाऊच पाहिजे. कधी नव्हतं एवढं प्रेम सगळी लोक म्हणायला लागले. तर असो, या भागाचा कायापालट जिल्हा परिषद पंचायत समित्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे. बाबाच्या नेतृत्वाखाली 6च्या 6 पंचायत समित्या, 3 जिल्हा परिषद. कुडाळमध्ये लय गडबड आहे, जयदीप लय गडबड करतात, सौरभ बाबाचं काहीतरी चालतो, तो समीर मधीच काहीतरी करतो. तर बाबा मी तुम्हाला सांगतो, बाकी कुठं लक्ष घालू नका, फक्त कुडाळ भागामध्ये लक्ष घाला.
रांजणे साहेब, अरे आमचा शेर तयार आहे, वाट लावून टाकणार, आग लावून टाकणार रांजणे साहेब, तिथल्या 3च्या 3 सीटा रांजणे साहेब. अरे कुणी येऊ दे, शिंदे साहेब येऊ दे, तुमचा कोण तो कदम आलाय अंकुश, त्याला सांग तुम नये है भैया. अरे तुझ्यासारखे कदम या तालुक्यात आम्ही किती बघितले, तुला तर असाच घालू काय पत्रकार. किती जण अरे आले, किती गेले, किती जणांना पाडलं आणि किती जणांना जिंकून आणलं, ही आमची कला कौशल्य आहे. त्यामुळं आपण सर्व बंधू लय भगिनी आज आल्यात, मतदान करायचं, नुसतं येऊन आपलं इकडे बघू नका. आणि म्हणून सगळ्यांना आमची विनंती आहे, आमचा अधिकार आहे, आम्ही काम केलंय, 30 वर्ष आम्ही या लोकांसाठी पळवलंय, गावागावामध्ये काम करण्याचं काम केलंय. लोकांचा प्रश्न असतील, मग कुणाचा हॉस्पिटलचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न आम्ही बाबांच्या माध्यमातून सोडवले. मला या ठिकाणी 61 वर्षाच्या सगळ्यांनी तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो. आता दीपकजी कदम यांनी स्टेजवर यावं, बाबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल, त्यांचा प्रवेश होईल. श्री दीपकजी कदम, खऱ्या अर्थानं जावलीच्या विकासाचं एकच नाव वसंत भाऊ. या ठिकाणी आदरणीय भाऊ व्यक्त झाले, आपली भूमिका त्यांनी व्यक्त केली. सन्माननीय दीपकजी यांना विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी होतोय, पक्ष प्रवेश होतोय. निश्चितच भाऊंच्या पाठीशी सातत्यानं जावलीची जनता पाठराखण करते आहे आणि म्हणूनच भाऊंचं नेतृत्व खऱ्या अर्थानं झळाळी घेत आहे. आज भाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आज त्यांच्या पाठीशी उभे राहणारी, नेतृत्व करणारी मंडळी दीपकजी या ठिकाणी उपस्थित झाले. आदरणीय महाराज साहेबांना विनंती आहे, हा सन्मान आपल्या शुभास्ते आपण घ्यावा. उपस्थित सर्वांना विनंती आहे, महाराज साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत, त्यामुळे सर्वांना माझी विनंती राहील, कुणी खुर्ची सोडू नये अशी आपल्याला विनंती आहे. खऱ्या अर्थानं जावली तालुक्यामध्ये एक विकासाची गंगा ज्यांनी निर्माण केली ते सन्माननीय वसंतरावजी मानकोबरे भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना फेटा बांधून त्यांचा गौरव केला जातोय. जावलीच्या विकासाचं एकच नाव वसंत भाऊ. आज या ठिकाणी आदरणीय महाराज साहेबांच्या उपस्थितीत भाऊंचाही सन्मान हो आणि आदरणीय